उत्तर महाराष्ट्र टाइम्स, नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची। महाराष्ट्र राज्य सरकारने मागील काही दिवसात राज्यातील 62,000 शाळांचे खासगीकरण आणि सरकारी अधिकाऱ्यांसह महत्त्वाची पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी 9 कंपन्यांना ठेका देण्यात आलाय। विशेष म्हणजे यातील काही कंपन्या राज्याबाहेरच्या आहेत। यात मागासवर्गीय समाजाच्या आरक्षणाला थेट कात्री लावण्यात आली आहे। सरकारी कार्यालयात नोकरी करण्यासाठी आतापर्यंत विविध प्रकारच्या परीक्षांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तरुणांची परीक्षा देऊन नियुक्ती केली जात होती, परंतु आता ठेकेदार कंपन्या स्वतःच्याच जवळच्या व्यक्तींना पात्रता नसताना देखील कामावर ठेवू शकते, म्हणून नोकरीसाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय होणार आहे। म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांची भरती करताना मागासवर्गीय समाजाला न्याय मिळावा यासाठी आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला होता, परंतु कंत्राटी पद्धतीने भरती करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात केलेल्या आरक्षणाच्या नियमाला खो घालण्याचा प्रयत्न या सरकारने केलाय। सर्व सरकारी कार्यालयात एक खासगी कंपनीने नियुक्त केलेले अधिकारी आणि कर्मचारी काम करणार आहेत। या अधिकारी नियुक्त करण्याचे सर्व अधिकार कंत्राटी कंपन्यांना देण्यात आले आहेत। त्यांचा पगार देखील निश्चित करण्यात आला असून त्यातील 15% कमिशन त्या कंपन्यांना मिळणार आहे। सर्व शासकीय विभागात लागणारे कर्मचारी याच कंपनीकडून घेणे बंधनकारक करण्यात आले। अधिकारी ते शिपाई हे सर्वच पदे कंत्राटी पद्धतीने भरणार आहेत। त्यासाठी कोणतेही आरक्षण लागू देणार नाही। एकीकडे राज्यात आरक्षणाची लढाई जोर धरत असताना दुसरीकडे खासगीकरण करून आरक्षणालाच कात्री लावण्याचे काम हे महाराष्ट्राचे सरकार करत आहे। राज्यातील 62,000 शाळांचे देखील खासगीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। आता कुठे मागासवर्गीय समाजाची मुले शिकून मोठे अधिकारी व्हायला लागले आहेत आणि त्यातच आता खासगीकरणामुळे शिक्षणाची दारे सरकारने बंद करण्याचा सपाटा लावला आहे। त्यामुळे गोरगरीब समाजाची मुले शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे। यामुळे सर्व समाजावर या निर्णयामुळे अन्याय होणार आहे। यापुढे शिक्षकांच्या भरतीही कंत्राटी पद्धतीने करणार आहेत। त्यामुळे पात्र असलेल्या शिक्षकांपेक्षा कमी पगार देऊन अपात्र किंवा त्यांच्या मर्जीतले शिक्षक देऊन मुलांचे भविष्य अंधकारमय हे सरकार करत आहे। सरकारने हे घेतलेले निर्णय भविष्यातील तरुण पिढीवर आणि महाराष्ट्राच्या विकासावर दूरगामी परिणाम करणारे आहेत, कारण या निर्णयांमुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य दलित, आदिवासी, मागासवर्गीय आणि बहुजन समाजाची मुले शिक्षणापासून वंचित राहतील। त्याबरोबरच त्यांना खासगी कंपन्यांकडून नोकरीची कुठलीही हमी मिळणार नाही। यामुळे तरुण पिढीमध्ये असंतोष निर्माण होईल, त्यातून अनेक दूरगामी परिणाम निर्माण होतील। म्हणून महाराष्ट्र सरकारने हे निर्णय त्वरित रद्द करावे अशी मागणी दलित महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे आणि अशा आशयाचं निवेदन देखील दलित महासंघाच्या वतीने देण्यात आलं आहे। हे निवेदन दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ सुलाखे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। वाईट मच्छिंद्र सुलाखे, गोरक्षनाथ वाकळे, संजीवन वाघ। या आंदोलनाप्रसंगी प्रदेशाध्यक्ष मच्छिंद्र सुलाखे, गोरक्षनाथ वाकळे, संजीवन वाघ, रामदास शिरसाट, चंद्रकांत सकट, नाना शिरसाट, भाऊसाहेब मध्ये, अरुण नवगिरे, चंद्रकांत चव्हाण, आरबी रंगाळे, गोपाळ रणसिंगे, कृष्णा गांगुर्डे आदी उपस्थित होते। जिल्हा दलित महासंघाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही सरकारने जो निर्णय घेतलेला आहे अलीकडच्या काळामध्ये प्राथमिक शाळा कंत्राटी पद्धतीने कंपन्यांना चालवायला देणं आणि राज्यातील सरकारी नोकऱ्यांचं कंत्राटीकरण करणं, हे जे दोन निर्णय आहेत ते महाराष्ट्राच्या पुरोगामीपणाला काळिमा फासणारे आहेत आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये तरुणांमध्ये अगोदर जो असंतोष वाढलेला आहे त्याच्यामुळे आणखीन असंतोषामध्ये भर पडलेली आहे। खरं तर आपण महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे आणि पुरोगामी राज्य म्हणताना सरकारने तरुणांच्या हिताचे निर्णय घेणं अपेक्षित असताना तरुणांना बेरोजगारीच्या खाईत लोटण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि या निर्णयाला दलित महासंघ तीव्रपणे विरोध करतो आणि या सरकारच्या धोरणाचा आम्ही निषेध करतो। सरकारने तत्काळ हा निर्णय जर रद्द केला नाही तर महाराष्ट्रभर आम्ही दलित महासंघाच्या वतीने आणखीन आंदोलन तीव्र करू असं जाहीर या ठिकाणी मी सरकारला निवेदन सादर करतो। मी प्राध्यापक गोरक्षनाथ वाकळे, अध्यक्ष दलित महासंघ नाशिक। काय झालं की जरांगे पाटील जालन्याला अंबडमध्ये मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले का बसवले आणि त्यांच्या विरोधात काही ओबीसींना चिथावणी देऊन सरकारमधल्याच लोकांनी नागपूरला काही बसवले ओबीसी। संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष जरांगे पाटील आणि नागपूरला ओबीसींच्या आंदोलनाकडे आणि अशा संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष तिकडे लागलेलं असताना या महाराष्ट्र शासनाने 2 काळे निर्णय घेतले। शासन निर्णय की महाराष्ट्रातल्या 62,000 शाळा ह्या खाजगी तत्वावर खाजगीकरणावर चालवण्याचा निर्णय घेतला, दत्तक म्हणून देण्याचा निर्णय घेतला की असा निर्णय घेतला की ज्या शाळा नगरपालिकेच्या असतील, महानगरपालिकेच्या असतील आणि जिल्हा परिषदेच्या असतील
या शाळा जर खाजगीकरणामध्ये दिल्या तर खाजगीकरणावाला काय करणार? शाळेला रंगरंगोटी करणार, फर्निचर आणणार, सगळं व्यवस्थित करणार, परंतु शासनाचे कुठलेही निर्बंध त्याच्यावर नसणार आहेत. म्हणजे कोण शिक्षणाला ठेवायचं, काय शिकवायचं हे शासनाने सुद्धा त्याला सांगायचं नाही. अशा प्रकारचं खाजगीकरण या शिक्षण क्षेत्रामध्ये या सरकारने आणलं. म्हणजे बहुजनांना शिक्षणाचे दार बंद करण्याचा घाट घालतात का काय, अशा प्रकारची शंका या ठिकाणी येते. 5,000 वर्षापासून दलित, बहुजन, शोषित, पीडित लोकांना शिक्षणापासून वंचित ठेवलं. स्वातंत्र्यानंतर 70 वर्ष झाले नाही, कुठंतरी आत्ताशी शिक्षण घेतलं आणि कुठंतरी शिपाई आणि नोकरीला लागले तर लगेच यांच्या पोटात दुखायला लागलं की काय, अशी ही शंका आम्हाला या निमित्ताने येते. दुसरा निर्णय घेतला, इकडे मराठा आरक्षण मागतोय, तिकडे ओबीसी आरक्षण मागतोय, सगळे घटक देशामधले आरक्षण मागतात. परंतु शासनाने 18 सप्टेंबरला निर्णय घेतला की शासनाची भरती म्हणजे शिपायापासून तर तहसीलदारपर्यंतची भरती ही कंत्राटी पद्धतीने होणार. आणि त्याचे 9 कंपन्यांना कंत्राट देऊनही टाकले की त्या कंपन्या 9 कंपन्या काही आमदार खासदारांच्याच आहेत, काही महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांच्या सुद्धा ह्या कंपन्या आहेत. अशा प्रकारचा निर्णय म्हणजे आरक्षणाला शून्य किंमत करून टाकली. हे निर्णय पुन्हा एकदा या देशामध्ये मागचीच परिस्थिती निर्माण करण्याचा विचार चाललाय का काय, अशी शंका येते. म्हणून या देशातील बहुजन, पीडित, वंचित, शोषित, अल्पसंख्याक सर्व एक होऊन हा निर्णय, हे 2 निर्णय जोपर्यंत शासन मागे घेणार नाही तोपर्यंत दलित महासंघ आणि संपूर्ण बहुजन महासंघ, सगळा बहुजन समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. दिवसेंदिवस या आंदोलनाची तीव्रता आम्ही वाढवत राहणार आहोत. पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातले 7 जिल्ह्यामध्ये आम्ही आंदोलन केलं. दुसऱ्या टप्प्यामध्ये दलित महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्रातल्या 10 जिल्ह्यामध्ये आंदोलन होत आहे. आणि नंतरच्या टप्प्यामध्ये राहिलेले संपूर्ण जिल्हे आम्ही आंदोलन करणार आहोत. आणि शासनाला हा निर्णय मागे घेण्यासाठी भाग पाडल्याशिवाय आम्ही थांबणार नाहीत, असं आपल्या माध्यमातून त्यांना सूचित करतो. माझं नाव काशीनाथ सुलाखे पाटील, दलित महासंघाचा मी प्रदेशाध्यक्ष आहे. या जिल्ह्याचे आमचे प्राध्यापक डॉक्टर गोरखनाथ. आज राज्यभरातल्या 10 जिल्ह्यामध्ये दलित महासंघाच्या वतीने शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ धरणे आंदोलनाचा कार्यक्रम चालू आहे. कारण की शासनाने जो शाळेचं खाजगीकरण घेण्याचा निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे बहुजनांच्या आणि गरिबांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवून, ज्या ब्रिटिश काळामध्ये बहुजनांना आणि दलित समाजाला शिक्षणाचा अधिकार नव्हता आणि तो कुठंतरी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दलित व बहुजन समाजाला जो अधिकार दिलेला आहे तो अधिकार हिसकवण्याचा प्रकार या सरकारने चालवलेला आहे. म्हणून हे शाळेंचं खाजगीकरण रद्द करण्यात यावं या मागणीसाठी महाराष्ट्रभरामध्ये दलित महासंघाने आज आंदोलन छेडलेलं आहे. आणि जी कंत्राटी पद्धतीची भरती आहे ही सुद्धा कुठंतरी दलितांच्या शिक्षणापासून वंचित ठेवणे आणि त्यांना कुठंतरी नोकरीचा जो समाज हा विखुरलेला समाज हा प्रगतिशीलावर जात आहे याला वंचित ठेवण्याचं काम ह्या शासनाने निर्णय घेतलेला आहे. आम्ही या शासनाचा निषेध करण्यासाठी आज महाराष्ट्रातल्या 10 जिल्ह्यामध्ये दलित महासंघाच्या वतीने प्राध्यापक मच्छिंद्र सकटे साहेब यांच्या आदेशाने आंदोलन छेडलेलं आहे. हा निर्णय मागे नाही घेतला तर याच्या पुढं उग्र आंदोलन महाराष्ट्रभर छेडण्यात येईल असा आम्ही दलित महासंघाच्या वतीने इशारा देत आहोत. उत्तर महाराष्ट्र टाइम्ससाठी सचिन आव्हाड, नाशिक.